श्री गणेशाय नमः. गरुड पुराणातील 10वा अध्याय आपण आज ऐकणार आहोत. भगवंत 10व्या अध्यायाला सुरुवात करताना शंकराची स्तुती करतायत. जय जयाजी कर्पूर गौरा देवादिदेवा भक्तमोहरा नगराज्य कन्येची आवरा मज बुद्धिदाता तू होई. शंकराची स्तुती करून भगवंत पुढे गरुडाला सांगतायत. भगवंतानी नैमित्तिक आचार सांगताना जर घरातील थोराचा मृत्यू झाला तर गृहस्थाने यतीने व ब्रह्मचार्याने कोणती कर्मे करावीत हे सविस्तर वर्णन करून सांगितलेले आहे. गोदानाचं महत्त्व सांगताना भगवंत सांगतायत. गायीभोवती केलेली प्रदक्षिणा ही पृथ्वी प्रदक्षिणाच्या बरोबरीची आहे. याकरिता नित्य गायीची सेवा करावी, तिला नमस्कार करावा, गोठा स्वच्छ ठेवावा, गायीचे सर्व दूध न काढता वासराकरिता काही शिल्लक ठेवावे. गाय जरी खोटाळ असली तरी तिचे रक्षण करावे असं भगवंत सांगतायत. गोठ्यात दिव्याची सोय करावी, गायीची हत्या करणारा 21 नरक भोगतो असं सुद्धा सांगतायत. गायीचे जे पंचगव्य आहे त्या पंचगव्यानी महापापीसुद्धा शुद्ध होतो असं सांगितले. पंचगव्यामध्ये दूध, दही, तूप, मूत्र, शेण या 5 गोष्टींचा समावेश असतो. हे पंचगव्य सेवनाने सगळे पातक नाहीसे होतात असं भगवंत सांगतायत. गोदान केल्यामुळे त्याचे वैतरणीने जी नदी आहे ती पार करण्याचं सामर्थ्य त्या जीवाला प्राप्त होतं. कपिला गाय दान केल्याने मनुष्य घेणारा आणि देणारा दोघंही स्वर्गप्राप्तीचे अधिकारी होतात असं भगवंत सांगतायत. पुढे भगवंत गोदानासारखंच अन्नदानालाही महत्त्व देत आहेत आणि सांगतायत. देवी देवता ऋषी आणि ब्राह्मण हे अन्न श्रेष्ठ ठरवितात. अन्नामुळे सर्व विश्वाचे धारण व पोषण होते. सर्वश्रेष्ठ असा जो प्राण आहे तो संपूर्ण अन्नमय आहे ही गोष्ट सर्वच जाणतात असं भगवंत सांगतायत. तशीच जर वेळ आली तर आपल्या घासातील घास कमी करून ब्राह्मणाला द्यावा, अतिथीला द्यावा, विनमुख कोणालाही परतू नये असं भगवंत सांगतायत. अन्नदानासाठी सर्वच पात्र असतात. मग तो चांडाळ असो, महापापी असो, वैरी असो, आपल्या आपल्या सामर्थ्यानुसार अन्न देत जावे असं भगवंत सांगतायत. शेतकऱ्याला जसा पावसामुळे संतोष होतो तसं पितरांना अन्नदानामुळे संतोष प्राप्त होतो असं भगवंत सांगतायत. अन्नदान करणाऱ्याला पशुधन, संतती, रूप, सामर्थ्य आणि धनलाभ होतो. अन्नामुळे कीटकांपासून तो देवतांपर्यंत सर्व तृप्त होतात. अन्न नसले तर प्राणी नाश पावतात असे सांगून श्रीहरी रामावताराच्या वेळेसची गोष्ट एक सांगतायत. त्यांना अगस्ती मुनींनी असे सांगितले की एका तलावाजवळ गेले असता एक ताजे प्रेत तलावाच्या काठी होते. तेवढ्यात एक स्वर्गीय पुरुष दिव्य विमानातून सर्व अप्सरांसह तिथे आला व त्यांनी त्या प्रेताचे मांस यथेच्छ खाल्ले व तो निघाला. तेव्हा अगस्तींनी मांस खाण्याचे कारण त्या दिव्य पुरुषाला विचारले असता तो सांगतोय, माझ्या सर्व पुण्यकर्माचे फल मिळून मला देवलोक प्राप्त झाला, परंतु माझ्याकडनं कधीच अन्नदान न झाल्यामुळे मला अन्नदान हे केल्याचे फळ मला मिळते. अन्नदान न केल्यामुळे मला मांस खावा लागतो असं तो दिव्यात्मा सांगतोय. म्हणून भगवंत सांगतायत अन्नदान करत जावे. अन्नदानामुळे अनेक गोष्टी प्राप्त होतात, अनेक सुखे प्राप्त होतात. अन्नदानाचं महत्त्व भगवंत 10व्या अध्यायामध्ये सांगतात. जय श्रीराम.